रमाताई, हे बघा, वर्षाताईंच्या आयुष्यातला खास दिवस आहे आज, चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम. मी असं खाली वाद घातला तर आयुष्यभर त्यांच्या काय लक्षात राहील की आनंदी माझ्या चोर ओटीला रडली भांडली. मला नकोय असं. आनंदी, आनंदी, तुम्ही काय करता इथे? ओटी भरून झाली? नाही, तू चल खाली. माझी ओटी सगळ्यात पहिल्यांदी तूच भरणार. ऐका, असं काही बोलू नका तुम्ही. उगाच खाली काही वाद नको. वर्षाताई, तुम्ही खाली जा बरं. नाही आनंदी, मी नाही जाणार. तू चल माझ्याबरोबर, तुला शपथ आहे माझी. वर्षाताई, अहो खाली आई आहेत, इंदू मावशी आहेत. हे बघ, त्यांना मी समजावलेलं आहे आणि त्यांना जर पटत नसेल ना तर त्या जातील निघून. पण तू हवी आहेस मला. माझा कुठलाही कार्यक्रम तुझ्याशिवाय चांगला होऊ शकत नाही. आनंदी, तू चल आधी खाली. चल म्हणतेय ना ग, चल. ये. आई, आनंदी, भर माझी ओटी. आनंदी, ओटी भर. खुश मी पण आणि बाळाने पण. खूप समजूतदार मुलगी आहेस तू. चांगली आई होशील. तुझ्या आवडीच. पर्स देती. हे घे, माझ्याकडून तुला गिफ्ट. आई, नको नको, तू नकोस. वाकायचं नाही तू आता. काळजी घे. हो. चला निघते. मी येते सोडायला. चल येते. काही न खाता पिताच गेल्या. हो, पण आले होते ना तुमच्यासाठी, ते जास्त महत्वाचं आहे, हो की नाही? ऐका ना बाई, माफ करा. म्हणजे मी माफी मागते वर्षाच्या वतीने. वर्षाने आनंदीला ओटी भरायला सांगितली. या मुलींना ना कळत नाहीये. मी थकले सांगून. ही पिढी ना ऐकत नाही हो आपलं. पण ह्यांना हेही कळत नाही की आपण त्यांच्या भल्याचं वाक करतोय ते. पण तुम्ही आनंदीला आधीच सांगायला पाहिजे होतं ना. आणि आनंदीला मूल होणार नाही हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? कळते मला हे असं बाहेर कोणाला बोलू नये, पण वर्षा गरज नसती आणि नसतं सांगितलं असतं तरी चाललं असतं ना. पण आता गोष्ट वेगळीच आहे ना. हो कळतंय मला, पण यात सांगण्यासारखं काय आहे ना. अशा गोष्टी ठरून सुद्धा लपवता येत नाही. आता तुम्हाला सांगावंच लागलं ना मला. शेवटी वर्षानं आनंदीकडून ओटी भरून घेतलीस ना. एका अर्थाने बरंच झालं म्हणा. बरं झालं म्हणजे असं का बोलताय तुम्ही? हो बरंच झालं. तुमच्या लेकी सुनांना शास्त्र पाळायचं माहित नाही. पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आपली डोकी चालवायची, आपलीच मनमानी करायची. हे सगळे तुमचे संस्कार.
आणि हा असा वारसा पुढे चालणार हे मला कळलं, म्हणून म्हटलं बरं झालं. वर्षाताई जरा लक्ष ठेवा, आलेच. चिंगी झालं का ग? पण माझं हे काय चिंगी बघ, मागच्या वर्षी वगैरे ठीक होतं, पण आता 1 वर्षाने मोठी झालीस, जमायला हवं. गोल गोल चकल्या जमायला हव्या की नाही? हे बघ, आईला सांग, आई जशी तू क्रिएटिव्ह माइंडेड आहेस ना तशी मी पण आहे. हे गोल गोल चकल्या तर सगळेच बनवतात, आम्ही काहीतरी वेगळं करणार आहोत. हो द्या इकडे. हे पण म्हणजे तेल तापलं पण कसं? वर्षात येते झारा द्यावर. हे पण हवंय. शिबाई आनंदी, हे ना बेसन भाजून भाजून थकायला झाला, हात दुखायला लागला ग माझा. हे काय काय? अगं आता त्याचा रंग पिवळा होता ना, आता लगेच बदलला. हा म्हणजे भाजलं गेलं ना. एवढ्या लवकर? बेसनाचं असंच असतं, लगेच भाजलं जातं ते. काय काय चाललंय? तुम्ही काय केलं मगाशी? इकडे द्या तू. आनंदी 4:30. 4:30 बरोबर आहे. आनंदी ऐक, 4:30 वाजता उठायची काही गरज नाहीये, 7:30 सुद्धा ओके. ओके अहो दिवाळी पहाटे, दिवाळी दुपार नाही. 7:30 म्हणजे काय दुपार वाटली का तुला? काही पण काय बोलते? 4:30 म्हणजे अति आहे का? अहो दिवाळीचा पहिला दिवस आहे, आवरायला नको का? लवकर उठायला हवं. तू आवर ना. पण ऐक ना, हे बघ 7 वाजता होते, छान सकाळ होते, सगळी कामं छान व्यवस्थित होऊ शकतात, काही हरकत नाहीये. 7:30 परफेक्ट आहे. बरं एक काम करा, तुमचंही नको माझंही नको, 5चा चालेल मला, मी आवरेन पटापट. काही नको, 5चा अलार्म लावशील तू आणि त्याच्यानंतर 5-5 मिनिटाचा स्नूज करत राहशील तू. माझी झोपमोड होते. पण म्हणजे मी करते? अलार्म लावायची गरज नाहीये मला, अलार्माशिवाय उठते मी, सवय मला लहानपणापासून. तुम्ही लावता अलार्म, तो 5-5 मिनिटात ना बंद करणारे तुम्ही आहात, मी नाही. नाही इकडे ते महत्वाचं नाहीये. हे बघ, प्रश्न हा नाही की कोण अलार्म लावतो, प्रश्न हा आहे की झोपमोड होते का? अहो त्यासाठीच असतो की नाही अलार्म. अरे मग ठीक आहे ना, तू उठना 5 वाजता, पण मला कशाला झोपमोड कर? नको, राहू देता. 7:30 ठीक आहे. हा 7:30 वाजता आपण दोघे उठूया. काय कधी उठा, दिवाळी थोडी साजरी करायची, वाटेल तेव्हा उठा, वाटेल तेव्हा दिवाळी साजरी करा, काही नाही होत. ठीक आहे, हरकत नाही. मग आपण 10 वाजता उठूया, 11 वाजता साजरी करूया दिवाळी, 12 वाजता साजरी करा, काही नाही फरक पडत. 1 वाजता साजरी करू. पाय माझे झोपा आता लवकर, 4:30 वाजता उठायचं. उठून झोपा मग. मी असं झोपलो ना की तू उठलीस की मला पण जाग येईल. गुड नाईट. गुड नाईट.